मित्रांनो नमस्कार. माय इझी इंग्लिश यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपणास खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. मराठी भाषिक लोकांना इंग्रजी भाषा शिकत असताना खूप वेळ लागतो किंवा ती भाषा शिकण्यासाठी खूप अवघड वाटते. इंग्रजी म्हणजे आपणा सर्वांच्यासाठी एक आव्हान वाटतं किंवा संकट वाटतं. याचं एक कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे कारण अतिशय सुटेबल आहे आणि केवळ त्याच गोष्टीमुळे आपणास इंग्रजी भाषा शिकत असताना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात. कोणतीही भाषा असू द्या, त्या भाषेचं एक स्ट्रक्चर असतं, म्हणजे त्या भाषेची एक विशिष्ट प्रकारची वाक्यरचना असते. वाक्यरचनेमध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म अशा प्रकारची रचना मराठी भाषेमध्ये असते. त्याच पद्धतीने इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी रचना आपणास पाहावयास मिळते. मराठी भाषेमध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद अशा प्रकारची रचना केली जाते. आपण एक उदाहरण घेऊया. त्या उदाहरणासाठी आपण मी चित्र पाहिले हे उदाहरण वापरूया. या उदाहरणामध्ये मी हा कर्ता आहे, चित्र हे कर्म आहे आणि पाहिले हे सगळ्यात शेवटी येणारे क्रियापद आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवा की मराठी भाषेचा रचनात्मक क्रम हा कर्ता, कर्म आणि क्रियापद असा आहे. हा क्रम नेहमी असाच राहतो. जे वाक्य आपण साधारणपणे बोलतो त्या वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद अशा प्रकारचा क्रम आपल्यास पाहावयास मिळेल. या प्रकारच्या वाक्यांना साधे वाक्य असं म्हटलं जातं किंवा एक विधानार्थी वाक्य असं याला म्हटलं जातं. आपण सर्वसाधारणपणे वाक्य जी बोलतो ती विधानार्थी असतात. वाक्यांचे प्रकार यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, परंतु सामान्यपणे मराठी भाषा बोलत असताना अशाच प्रकारची रचना आपण वापरत असतो. आता हेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये करून पाहूया. मी चित्र पाहिले या वाक्याचे इंग्रजी रूपांतर करत असताना आय सॉ अ पिक्चर असं भाषांतर होणे स्वाभाविक आहे. आता ह्या वाक्याचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपणास हे लक्षात येईल की आय सॉ अ पिक्चर याच्यामध्ये आय हा कर्ता आहे, सॉ हे क्रियापद आहे आणि अ पिक्चर हे कर्म आहे. परंतु मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषेमध्ये येथे रचनात्मक जी भाषेची मांडणी आहे त्याच्यामध्ये फरक आपल्याला दिसेल. मराठी भाषेमध्ये कर्ता अधिक क्रियापद, कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद अशा प्रकारची रचना पाहावयास मिळते. त्याच ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशा प्रकारची रचना पाहावयास मिळते. इंग्रजी भाषेमधील वाक्याचे जसेच्या तसे जर आपण भाषांतर केले तर मराठीमध्ये हे वाक्य मी पाहिले चित्र असे होते आणि मराठी वाक्य आपण मी चित्र पाहिले अशा पद्धतीने बोलतो. म्हणजेच क्रियापद आणि कर्म ह्या दोन घटकांची जी मांडणी दोन भाषेमध्ये होत असते त्यामध्ये तफावत आपणास पाहावयास मिळते. इंग्रजीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती क्रियापद असेल तर मराठीमध्ये क्रियापद हा सगळ्यात शेवटी वाक्यामध्ये जातो. ह्या तफावतीमुळे आपणास इंग्रजी समजून घेणे व वाक्यरचना करणे याच्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात. ही महत्त्वाची तफावत ह्या दोन भाषांच्या मध्ये असलेली आपणास पाहावयास मिळते. ज्यावेळेस आपणास ही तफावत व्यवस्थितपणे समजेल त्यावेळेस आपण दोन्ही भाषांच्या मध्ये विशिष्ट मेळ लावून आपण त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो आणि आपण इंग्रजी भाषा दररोजच्या वापरामध्ये आणू शकतो. आपणास ही गोष्ट सोपी केव्हा होईल तर जेव्हा आपण हा भाषेमधील रचनात्मक फरक आपण समजून घेऊ त्यावेळेस आपणास ही गोष्ट सोपी वाटेल. आजच्या चर्चेमध्ये आपण मराठी आणि इंग्रजी भाषेमधील जी रचना आहे त्या रचनेमधील तफावत याबाबत चर्चा केलेली आहे. यानंतरचा आपण जो व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे. त्यासाठी
माय इजी इंग्लिश यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि एका विशिष्ट दृष्टिकोनातून इंग्रजी भाषा कशी साध्य करता येते हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून सांगत जाणार आहे. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आपण या ठिकाणी थांबूयात.